वर्षांचा आहे आर्य भवन. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही आलो आहोत हे सेकंड पार्ट शूट करण्यासाठी आर्य भवनला माटुंग्याला. याचं 2 आउटलेट्स आहेत, एक आहे चेंबूरला आणि एक आहे माटुंग्याला. आणि हा तर हे सेकंड पार्ट आहे साऊथ इंडियन ब्लॉगचं शूट करण्यासाठी. तर आम्ही काही न्यू डिश ट्राय करणार आहोत. हे जे इडियप्पम आहे ना, हे राईसचं बनतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे बनतं, पण आपल्यामध्ये तसं हे खोबरं चटणीसोबत आपण ट्राय करतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण म्हणजे त्याचं नाव ॲक्च्युली खूप वेगळं आहे आणि ते गोड बनवलं जातं. तर हे एकदम ब्लँड आहे, फक्त हे राईसने बनवलं. हे होतं खोबरे खातात कोकोनट चटणीसोबत. सो हे पण एक डिश आहे जे कॉमन आहे, फक्त बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आणि हे बघा, हे आता मागवलं आहे आपण, जे आपण त्या दिवशी सुद्धा कव्हर केलं होतं. आणि फिल्टर कॉफी मागवली आहे. अजून एक डिश आपण ट्राय करू जे खूप फेमस आहे आणि खूप ब्लॉग्समध्ये सुद्धा बघितले, जे आहे थट्टा इडली. अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगा की कोणते रेस्टॉरंट छान आहे, कोणती डिश टाकली, आणि मी नक्की तिकडे जाईल आणि ते डिश ट्राय करेल आणि रिव्ह्यू देईल. आणि अबाउट हे जे त्याचं टेस्ट केलं, हे माहिती आहे मला किती ऑथेंटिक आहे. पण मी जेव्हा माझं फ्रेंड आहे त्याच्या घरी जेव्हा मी दिवाळीला खाल्लं होतं, तर दॅट वॉज मोर ऑथेंटिक. आय थिंक याचं टेस्ट एवढं छान नाही आहे जे मी त्याच्या घरी खाल्लं होतं. पण अप्पम इज बेस्ट, त्या दिवशीपेक्षाही जास्त छान आहे. तर प्लीज ते आणि जाईल. आता आम्ही मागवलं आहे फिल्टर कॉफीची, खूप गरम आहे. आणि हे तर हे मी चेन्नईला ट्राय केलं होतं एकदा, जेव्हा माझं तिच्या ट्रिपला गेले होते. आता सध्या गरम आहे, खूपच गरम आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं आहे. मी ॲक्च्युली थट्टा इडली पण मागवलं होतं, पण त्याला टाईम लागणार होता. सो आता मी थांबत नाही आहे जास्त. आम्ही ट्राय करू, जर तिथे गर्दी नसेल महाराष्ट्रामध्ये तर तिथे आपण थट्टा इडली ट्राय करू.